आज एकदम छान अशी चमचमीत अशी एकदम बनवूया झटपट अशी पनीरची भाजीची रेसिपी। नमस्कार, पूजा रेसिपीमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आपण हे सर्व पनीरच्या भाजीला लागणारे साहित्य घेतलेले आहेत। कांद्याची पेस्ट, टोमॅटोची पेस्ट, पनीर घेतलेले आहे छान असे तळून। आता आपण छान अशी खोबरं, लसण, कोथिंबीरची पेस्ट टाकून छान अशी तेलामध्ये छान घेऊयात परतून। कांद्याची पेस्ट छान तेलामध्ये घेऊयात परतून। कांद्याची पेस्ट आपली छानशी झालेली आहे। आता आपण टोमॅटोची पेस्ट घेऊयात टाकून। टोमॅटोच्या पेस्टला पण छान असं मिक्स करून घेऊयात। आता दुधामध्ये आपण सुहाना पनीर टिक्का मसाला टाकून छान असं दुधामध्ये मसाल्याला मिक्स करून घेऊयात। असं छान आपण दुधामध्ये मसाला छान मिक्स करून घेतलेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये छान असं चमच्याने छान असं मिक्स करून घेतलेला आहे मसाल्याला। आता आपण 1 चमचा टाकूयात लाल चटणी। आपल्या आवडीप्रमाणे आपण भाजीला टाकणार आहोत छान असे मसाले। थोडंसं टाकलेला आहे आपण मसाला, लाल चटणी, अंबारी मसाला। आता आपण छान असं दुधामध्ये सुहाना मसाला मिक्स केलेला घेऊयात टाकून आणि छान घेऊयात मिक्स करून। असं छान आपलं मंद आचेवर छान असं मसाले सर्व झालेले आहेत। आता आपण पनीरच्या कट केलेल्या छोट्या छोट्या काप घेऊयात टाकून छान आपण पनीरच्या छोट्या छोट्या काप करून छान तळून घेतलेले आहेत। तळल्यानंतर एकदम छान पनीरची भाजी होते, एकदम टेस्टी होते। चवीपुरते मीठ टाकून छान घेऊयात मिक्स करून। थोडेसे टाकूयात पाणी। मंद आचेवर आपण भाजीला छान 5 मिनिट होऊ देऊत। एकदम छान अशी आपली झटपट अशी पनीरची भाजीची रेसिपी झालेली आहे तयार। आता वरतून आपण टाकूयात थोडीशी पनीर खिसून, एकदम छान असं खिसून आपण सर्व बाजूने पनीर घेऊयात टाकून। थोडीशी वरतून टाकूयात कोथिंबीर। एकदम चमचमीत अशी आपली पनीरची भाजीची रेसिपी झालेली आहे तयार। पनीरच्या भाजीची रेसिपी कशी वाटली सर्वांना कमेंटमध्ये नक्की कळवा। लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। बाय।